नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे आहेत रोहन मखरे, ज्यांनी काश्मीरी रेड ॲपल बोराची गेल्या 2 वर्षापासून ते शेती करतायत आणि चांगला रिझल्ट आहे. आम्ही त्यांच्या शेतात आलेलो आहेत. अर्धा माल त्यांनी तोडलेला आहे, तरी झाडांना अजून भरभरून अशा प्रकारचं या ठिकाणी माल लागलेला आहे. भरपूर अशा प्रमाणात माल लागलेला आहे. अजूनही मला वाटतं एका झाडाला 40-40, 50-50 किलो अजून माल निघेल असा अंदाज वाटतो. कारण ज्या हिशोबाने झाडाला फळं लागलेले आहेत त्या हिशोबाने जर समजा आपण विचार केला तर भरपूर अशा प्रकारचे फळं लागलेले. ॲक्च्युली यांना बॉल सुंदरी आणि मिस इंडिया दिलेली आहे. रोहन, किती वर्षापासून तुम्ही शेती करताय? 20 मार्चला 2 वर्ष कंप्लीट होते. अच्छा, मागच्या वर्षी सुद्धा तुमचा चांगला रिझल्ट होतो, चांगल्या प्रकारची तुम्ही शेती केली. ह्या वर्षी काय तुम्हाला फायदा वाटला याच्यामध्ये? ह्या वर्षी आता चालू पोझिशन पेरूपेक्षा तर चांगला आहे. आता पेरूचा सारा रेट कोसळलेला आहे, 10, 12, 14 पर्यंत चालू आहे. आता सध्या बोरीचा रेट कमीत कमी 45, 50, 55 पर्यंत जाते. आतापर्यंत माझा कमीत कमी 4 टन माल गेलेला आहे. 45 ते 50, 55 पर्यंत गेलेला आहे. 55. तर ही एकूण शेती शेतकऱ्यांसाठी कशी वाटते? म्हणजे सध्याला साधी वाटते की जरा थोडीशी कठीण वाटते? म्हणजे 1 नंबर शेती आहे बोराची. पेरूपेक्षा डाळिंबापेक्षा तर 1 नंबर आहे. याच्यामध्ये एकूण 3 जाती आहेत: बॉल सुंदरी, मिस इंडिया, रेड काश्मीरी. तसं तर आपल्याकडे तुम्हाला नवनवीन प्रकारच्या शेती करण्यासाठी नवनवीन प्रकारचे रोपं भेटणार आहे. हे तुम्ही माझ्या यूट्यूबवर तुम्ही नेहमी बघू शकता. अजूनही आपण 1-2 झाडांसमोर, की हे असं नाही की हे एकाच झाडाला माल लागलेला आहे. आपण जर दुसऱ्या झाडाचं जरी बघितलं तरी एका झाडाचं तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता, प्रत्येक झाडाला भरपूर असे फळं लागलेले आहेत. भरपूर अशा अजूनही अर्धी तोड झालेली याची, पण अजूनही वाटत नाही की याची तोड केली म्हणून. अजूनही याला भरपूर अशा प्रकारचे फळं तुम्हाला दिसून येतील. ज्या कुठल्या शेतकऱ्यांना काश्मीरी बोरांची किंवा आणखी काही नवीन प्रकारची तुम्हाला शेती करायची असेल, असे शेतकरी आमच्याशी संपर्क साधू शकतात. आमच्याकडे तुम्हाला नवनवीन प्रकारची शेती करण्यासाठी नवनवीन प्रकारचे रोपं तुम्हाला भेटणार आहे. पण जर तुम्हाला फिक्स इन्कम देणारी आणि भरपूर इन्कम देणारी, जास्त इन्कम देणारी शेती करायची असेल तर मित्रांनो, तुम्ही खजुराची लागवड करा. आमच्याकडे तुम्हाला खजुराचे ओरिजिनल रोपं भेटतील, लॅबचे रोपं भेटतील. आणि ही याची एकदा लागवड झाली तर 100 वर्ष पीक चालते नाही आणि जास्त मेहनत करायची गरज नाही. ज्या कुठल्या शेतकऱ्याला याची शेती करायची असेल असे शेतकरी माझे संपर्क साधू शकतात. माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे 9167454595. धन्यवाद.